मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमीची व्रतकथा। आज सर्वात मोठी दुर्गा अष्टमी आहे। आजच्या दिवस कन्याभोजन, होम हवन, दुर्गा सप्तशतीचे पाठ अशा काही भरपूर सेवा असतात। काही घरांमध्ये अष्टमीच्या आरती राहतात, कारण आजचा दिवस माता दुर्गाला आणि पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि शिव आणि पार्वतीचा हा सर्वात मोठा दिवस आहे। दुर्गा अष्टमी भगवान शिवशंकराला पण खूप आवडते। तर या दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर आपण ही कथा ऐकली तर आपल्यावर अपार कृपा माता दुर्गाची राहील आणि धनसंपदा, दीर्घायुष्य, मुलांना सर्व इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी ही कथा अतिशय महत्त्वाची आहे। अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे। तर आता आपण जास्त वेळ न घेता आपण दुर्गा अष्टमीच्या कथेला सुरुवात करूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, ते चॅनलला बी सबस्क्राईब करावे। तिकडे बी छोटे मोठे मंत्र उपाय चालू आहेत। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दुर्गा अष्टमी व्रतकथा। हे श्री शिवशंभू, तू मद व मत्सर यावर विजय मिळवणारा आहेस। तू संसारापाशात गुरफटत नाहीस, तू अभय देणारा आहेस। नंदीवाहना, सुसाह्यवदना, गजांतका, त्रिभुवनेश्वर, त्रिपुरहर, त्रिदोषशमन, दानवसंहारकारक असा तू शिवशंकर। तुझे गुण वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणातच नाही। भक्तांना तू विघ्नांपासून वाचवतोस, त्यांची संकटातून मुक्तता करतोस, त्यांचे जन्म मरण्याचे फेरे चुकवतोस। हे शंकरा, तू भक्ताची अहिक आस पुरवतोस, भक्ताला इच्छित फल देतोस, भक्ताला ध्यानमग्न करण्यात तुला यश येते। अशा भक्तांना तू मोक्षप्राप्ती मिळवून देतोस। अशा भोलेनाथाची, अशा पार्वती माताची उपासना करताना कोण थक्क होईल आणि त्यांचे वर्णन करायला आपल्याजवळ शब्द नाही आहेत। तर असे भोलेनाथ आणि पार्वती माताची उपासना करताना सोमवार, प्रदोष, दुर्गा अष्टमी, शिवरात्री, नवमी हे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात त्यांचे गुणगान करण्यासाठी, त्यांचे व्रते करण्यासाठी, त्यांचे आचरण करण्यासाठी। तर अशी ही एक कथा आहे, तर मी ती तुम्हाला सांगते। नैमिषारण्यात याविषयी सूत आणि शौनिकादींनी चित्रवर्माची कथा आहे। आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला। तो खूप पराक्रमी, पुण्यशील, गोब्राह्मणांचा आदर राखणारा, दुष्टांना योग्य शासन करणारा, प्रजाहित दक्ष, प्रजेचे प्रेमाने पालन करणारा होता। तो रामासारखा शूर, भगीरथीसारखा प्रयत्नशील, हनुमंतासारखा एकनिष्ठ आणि बली राजासारखा दानशूर होता। तो शिव व विष्णू भक्त होता। त्याला अनेक पुत्र होते, त्याला सर्व पुत्र ही शूर होते। शंकर कृपेने त्याला एक कन्या होती, ती खूपच सुंदर होती। लक्ष्मीसारखी तेजस्वी, पार्वतीसारखी तपस्विनी आणि ब्रह्मदेवाच्या पत्नीसारखी देखणी होती। चंद्रासारखी स्वच्छ चरित्र्याची होती। संपूर्ण त्रैलोक्यात ती सर्व गुण संपन्न अशी स्त्री होती। तिच्या जन्माच्या वेळी ज्योतिषाने असे भविष्य सांगितले होते की ही स्त्री खूप काळ पृथ्वीवर राज्य करेल। तिचे हे भविष्य ऐकून राजाला खूप आनंद झाला। या शुभ वार्तेनिमित्त त्याने अनेक ब्राह्मणांना दान धर्म केला। तिचे नाव राजाने सिमितिनी असे ठेवले। तिचे वर्णन करावे तितके थोडे आहे। ती सौंदर्याची खान होती, चतुर आणि लावण्यवती होती। तिची विद्वता शारदेसारखी होती। कन्येच्या आनंदात राजा होता। इतक्यात एका ज्योतिषाने भविष्य वर्तवले होते की हिला वयाच्या 14व्या वर्षी वैधव्य याने विधवा योग येणार आहे, असे एका भविष्याने तिला सांगितले होते सिमितिनीला। हे ऐकून राजाला म्हणजेच तिच्या पित्याला खूप दुःख झाले की आपल्या मुलीला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे। हे ऐकून तिच्या बापाला खूपच दुःख झाले। कोणसा बाप आहे की त्याला दुःखच होईल एवढं की आपल्या मुलीबद्दल ऐकलं तर। जशी वीज चमकावी आकाशात तसा धक्का तिच्या वडिलांना राजाला बसला। मनाने तो अक्षरशः तुटून गेला, अतिशय कोसळला जमिनीवर। त्याची ही स्थिती पाहून त्या भविष्यवाण्याने भविष्यवेत्याने असे सांगितले की तू शिवकृपा जर तुझ्यावर झाली तर तुझ्या मुलीचा हा विधवा योग येणार आहे तो टळेल। पुढे सिमितिनीने तारुण्य पदार्पण केले। तिचे सौंदर्य जास्तच फुलत होते। ती जेवढी मोठी होत गेली तेवढे तिचे तारुण्य खुलत गेले, बहरत गेले। ती सर्व कलिनी पूर्ण झाली।
स्वर कोकिळे समान होता. मुख्य सौंदर्य रतीपेक्षा सुंदर होता. कंठी सिंहणीसारखी होती. गती हंसापेक्षा छान होती. गजापेक्षा तिचे लावण्य रूप जे होते ते हंसापेक्षा अतिशय छान, गजापेक्षा श्रेष्ठ होती. तिच्या देहाला कस्तुरीपेक्षा सुद्धा सुंदर गंध यायचा, सुवास यायचा. सारे भ्रमर तिच्या भोवती रुंजी घालत होते. ती मृगनयनी होती. तिच्या केसांचा शेपटा एखाद्या नागासारखा भासायचा. पोपट नाकी व होठ डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल चुटूक होते. स्तन तर कमंडलूहून घाटदार होते. तारुण्याने ती अक्षरशः मुसमुसली होती. सूर्याचे तेज व चंद्राची शीतलता तिच्या मुखावर दिसत होती. ती नेहमी तिच्या सख्या समेत असायची. तिच्या सख्या सुंदर गाणी म्हणायच्या. ती पण मनोरंजन करायची. तिच्या सख्यांना तिचे भविष्य माहीत होते. एकदा एक सखी समितिनीजवळ तिचे भविष्य बोलून गेली. इतके दिवस जे माहीत नव्हते ते समितिनीला आता माहीत झाले की मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे तिच्या एका मैत्रिणीने तिच्याजवळ बोलून दिले. आपण आता बराच काळ पृथ्वीवर राज्य करणार आहोत, पण आपल्याला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे हे तिला आता माहीत झाले. हे संकट शिवकृपेमुळे टळणार आहे हे सुद्धा तिला माहीत झाले की शिवाची जर पूजा अर्चना केली, भक्ती केली तर आपले विधवा योग टळेल असे तिला आता समजले. ती विचार करू लागली की शिवकृपा होण्यासाठी काय करावे लागेल. अखेर ती याज्ञवल्क्य मुनींची पत्नी मैत्री हिच्याकडे गेली. तिने शिवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून काय करावे ते विचारले. तेव्हा मैत्रिणीने तिला सोमवारचे व्रत कर असे सांगितले. त्या मैत्रीला तिने भगवान शिवाची कशी आराधना करायची, कोणता उपाय करायचा असे विचारले. मग त्यावर ती मैत्री म्हणाली, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करण्यास त्या मैत्रीने तिला सांगितले. सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. सोमवारचे व्रत करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्यासाठी शिवपूजा कशी करावी याचेही मार्गदर्शन तिने मैत्रीने समितिनीला केले. मुली, धीर सोडू नकोस. मी सांगितलेले व्रत मनोभावे कर. कुठल्याही संकटात, दुःखात शिवशंभूची आराधना केली तर ती नक्कीच तारून नेते. ब्राह्मण दापितीच्या आदराने पूजा कर. कितीही अडचणी आल्या तरी व्रत करायचे सोडू नकोस. व्रताची चिकित्सा किंवा निंदा करू नकोस. व्रताचा राग पण करू नकोस. व्रत हे आनंदाने आणि सुखाने समाधानाने करावे तरच त्याची फलप्राप्ती होते. कोणत्याही कथा ह्या आनंदाने श्रवण कराव्या म्हणजे शिव पार्वतीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. शिवपूजा ही रात्रीच्या पहिल्या प्रहरी, जो रात्रीचा पहिला प्रहर असतो तर केली तर भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. पहिल्या प्रहरी कर म्हणजे तुझा जो विधवा योग येणार आहे तो टळतो असे सांगितले. टळेल. त्या दिवसानंतर मैत्रिणीने याज्ञवल्क्याची पत्नी जी होती मैत्री, तिने सांगितल्याप्रमाणे सोमवारचे व्रत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप समितिनीने मनोभावे श्रद्धापूर्वक सुरू केला. समितिनीच्या लग्नाचा योग आला. नलपुत्र इंद्रसेनाचा पुत्र चित्रानंद यांच्याशी समितिनीचा विवाह निश्चित झाला. समितिनीचे सोमवारचे व्रत चालूच होते. 8 दिवसात तिने 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना भोजन केले. समितिनीने 8च दिवसात सोमवारचे जे व्रत केले पहिल्या सोमवारी तर 1100 ब्राह्मण तिने जेवण करून घेतले, जेवायला बोलवले. दानधर्म पण भरपूर केला. वस्त्र अलंकार ब्राह्मणांना दिली. अनेक प्रकारची दाने केली. मनोभावे यथासांग शिवपूजा चालूच होती. जागरण केले. सुंदरसे मणिमय शिव मंदिर निर्माण केले. तेथे पंचमुखी शंकराची स्थापना करून त्याला अभिषेक केला. गंध व फुले वाहिली. पुष्पमाळा घातल्या. कुठल्याही पूजेचे फार महत्त्व असते. पूजेतील ज्या क्रिया असतात त्यांची फलप्राप्ती वेगवेगळी असते. अभिषेकाने पापमुक्ती मिळते. पूजनाने वैभव वाढतं. गंध जर व्हायला भगवान शिवाला आणि माता पार्वतीला तर सौभाग्याची वृद्धी होते. धूपदानाने अंगाभोवती घरात सुगंध दरवळतो. दीप जर शिवापुढे प्रज्वलित केला तर आपला वंश वाढतो. कांती सतेज होते. दीर्घायुष्य आपल्या पतीला मिळते. आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळते. आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. नैवेद्य जर भगवान शिव पार्वतीला जर वाहिले तर भरभराटी आपल्या घरात राहते. तांबूल दिल्याने, तांबूल म्हणजे 1 रुपया 5 रुपया जर आपण अर्पण केला शिवलिंगावर, तांबूल दिल्याने 4 पुरुषार्थ लाभल्यासारखे पुण्य मिळते. नमस्कार जर आपण केला भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीला तर आपले चांगले आरोग्य प्राप्त होते. जर आपण अर्धी प्रदक्षिणा घातली, शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालू नये. अर्धीच प्रदक्षिणा घालतात तर मनातील शंका दूर होतात.
नाम जपाने महासिद्धी प्राप्त होते, हवनाने संपत्ती वृद्धी होते, कीर्तन प्रवचन केल्याने सांब सदाशिव प्रत्यक्ष दर्शन देतो, ध्यान आणि जप आणि आत्मज्ञानाचा शोध लागतो, महिमा ऐकल्यास आपल्या व्याधी नष्ट होतात, शंकरापुढे नृत्य केला तर तो जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून वाचतो, तंत्र मंत्र घन सुस्वर इत्ते वाद्य वाजल्यास कंठ मधुर होतो, जो साधना करतो तो कीर्तिमान होतो, रत्नदान केल्यास नेत्र तेजस्वी होतात, दिव्य दृष्टी प्राप्त होते, अलंकाराचे दान जर शिवाला केले तर आयुष्यात आपले विजयच होतो, ब्राह्मणाला जर आपण भोजन देऊन संतुष्ट केले तर आपल्या सर्व इच्छा कामना सिद्धीत जातात आणि शिव पार्वतीची जर उपासना केली तर सर्व फलांची प्राप्ती होते, असे याज्ञवल्क्याची पत्नी होती. मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे या सिमितिनीने सोमवारचे व्रत कडक केले, नित्य नियमाने केले, श्रद्धेने केले. मग चित्रगंध व सिमितिनीचा विवाह मोठ्या थाटाने पार पडला. राजाने जावयाला अमाप धन उतरले, अलंकार वस्त्र दिली. नगरीत हा विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. या निमित्त राजाने ब्राह्मणांना एवढे दान दिले की ते घेता घेता ब्राह्मण थांबले. त्यांना ते दान घरी नेता येईना, नाकी 9 आले एवढे दान दिले. काही ब्राह्मणांनी तर बाकी धन अर्धे मार्गातच ठेवून दिले आणि मग राजाच्या औदार्याने ब्राह्मण अतिशय तृप्त झालेले होते. मग विवाहानंतर सिमितिनी नैऋत्य देशात गेली. त्या नगरीत नववधूचे स्वागत करण्यात आले. तिच्या सौंदर्याने नगरवासियांचे नेत्र दिपून गेले. शंख समान कंठ असलेली कमल हार घातलेल्या सुंदर सिमितिनीने नगरीतून राजवाड्यात प्रवेश केला. आणि मग दसरा दिवाळी सणासाठी सिमितिनीच्या पित्याने आपल्या जावयाला आणि लेकीला घरी बोलवले. दोघांनाही बरेच दिवस आग्रहाने ठेवून घेतले. लेकीची आणि जावयाची जोरदार आदरातिथ्य केले. दोघांचे चित्त प्रसन्न ठेवले. कशाचीच कमतरता भासू दिली नाही. एके दिवशी चित्रगंध निवडक सैन्य घेऊन शिकारीसाठी रानात गेला. दिवसभर शिकारीसाठी खूप भटकला, त्यामुळे तो दमला. जरा विरंगुळा म्हणून त्यास नौकाविहार करण्याची लहर आली. रानात जवळच यमुना नदी वाहत होती. एका सुंदर नौकेत तो सेवकांसह उतरला. नौकाविहाराचा आनंद सारेजण लुटत होते. इतक्यात जोराचा वारा सुटला. नौका डगमगू लागली. नावडीही घाबरल्या. त्याला नौका आटोक्यात ठेवणं कठीण जात होतं. आता मात्र सगळ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. सगळेजण जीव वाचवण्यासाठी ओरडू लागले. शेवटी नौकेने गटांगळ्या खाल्ल्या. नौका बुडाली. सर्व सेवकांसह चित्रगंधालाही जलसमाधी मिळाली. तीरावर असलेल्या काही सैनिकांच्या देखत हा प्रकार घडला. ही वार्ता आता नगरात पोचली. सगळीकडे आकार माजला. राजा चित्रवर्मा तर दुःखद बातमीने आक्रोश करू लागला. सिमितिनीला बरोबर घेऊन राणीसह यमुनेच्या तीरावर पोचला. यमुना नदीकडे सारे जण स्तब्ध होऊन पाहू लागले. सगळीकडे शांतता पसरली होती. यमुनेचा परिसर जणू शोकसागरात बुडाला होता. नौका बुडालेली होती, ती काय परत वर येणार होती. सारेच जण आकाश करीत होते. सिमितिनी तर आईच्या गळ्यात पडून औक्षीबोक्षी रडत होती. इंद्रसेनाला ही वार्ता कळाली. पत्नी सोत तेथे आला. सुनेला आलेले वैधव्य त्यांना बघून विधवामध्ये तिला बघून त्याला बघवत नव्हते. चित्रगंधाची माता आता लावण्यवती, ती पुत्रशोकाने मूर्छित होऊन पडून गेली. तिला दुःख वेग सहन होत नव्हता. ती मोठमोठ्याने शोक करत बसली. कोणत्या पापाचे हे फळ मिळाले? आमचे हे म्हातारपणाचा आधार हिरावून नेऊन परमेश्वराने काय साधले? माझा बछडा, माझा राजहंस, कोणते व्रत माझे कमी पडले म्हणून माझा राजहंस, माझा बछडा माझ्यापासून हिरावून गेला. माझ्या पुत्राचे मरण मला बघावे लागले. मी माझ्या गोजीरवाण्या पाडसाला मुकले का? वगैरे वगैरे बोलून आकांत करू लागली. जोरजोराने रडू लागली. जोरजोराने तिची छाती ती ठोकायला लागली आणि रडायला लागली, हुदगे देऊन देऊन. मग इंद्रसेनाने तिचे सांत्वन केले की तू असे शोक करू नकोस, असे रडू नकोस. ते सारे जण परत आपल्या नगरीत गेले. सिमितिनी व चित्रवर्मा आता आपल्या राणीसह नगरीत आले. इंद्रसेनाच्या गैरहजेरीत त्याच्या भाऊबंधांनी राज्य बळकावले व ही वार्ता इंद्रसेनाला सीमेच्या अलीकडेच कळाली होती. पण तिचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. पुत्रशोकात तो बुडाला होता. इंद्रसेनाला नगरीत जावेसे वाटते ना. तो आपल्या पत्नीसह दुसऱ्याच देशात गेला. पण त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या शत्रूंनी त्याला पडकावले आणि पकडले. त्यांच्या शत्रूंनी त्यांचे राज्य बी घेतले आणि त्यांच्या आईवडिलांना म्हणजे चित्रवर्माच्या आईवडिलांना पकडून बंदिवासात टाकून दिले. इकडे सिमितिनी पती दुःखाने व्याकुळ झाली होती. तशा अवस्थेत ती आपले शिवव्रत तिने सोडले नव्हते. सोमवारचे व्रत चालूच ठेवले होते. दानधर्म सोडला नव्हता. ब्राह्मण भोजनही चालूच होते. शिवांची यथासांग पूजा करत होती. अखंड पूजा ती करायची आणि 3-4 वर्ष झाली. सगळेच्या सगळे लेखी चित्रगंध यमुनेत बुडाला होता. पण खरं म्हणजे नागकन्यांनी त्याला पाताळात नेले होते. नागलोकाची नगरी पाहून चित्रगंध थक्क झाला होता. तेथे सुंदर सुंदर नागस्त्रिया होत्या. नागाचा राजा तक्षक यापुढे नागकन्यांनी चित्रगंधाला उभे केले.
चित्रगंधानेही तक्षकाला वंदन केले, राजाचे गुणगान ऐकले, निर्भयपणे तक्षकाला जे काही घडले ते सांगितले, आपण शिवभक्त असल्याचे सांगितले. राजा पुढे शिवस्तुती करताना चित्रगंध म्हणाला, शंकराची लीला अद्भुत आहे. त्यानेच प्रकृती पुरुष याची निर्मिती केली असून ब्रह्मांडाची रचना त्यानेच केली आहे. त्याच्याच मायेपासून सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे तिघी गुण निर्माण झाले आहेत. विष्णू, ब्रह्मा, रुद्र निर्माण झाले आहेत. पाताळ, अंतरिक्ष, दशोदिशा, त्रिभुवन, पंचतत्व, नद्या, समुद्र, भस्म, मृतिका, अष्टधातू सर्वांना त्यानेच व्यापले आहे. 18 वनस्पती व सर्व बीजे त्याने आकाराला आणली आहेत. जो कैलासनाथ त्याचे आम्ही भक्त आहोत, ज्याचे सूर्य हेच नेत्र, चंद्र हेच मन, विष्णू हे अंतकरण, ब्रह्मा हीच त्याची बुद्धी, रुद्र हा अहंकार, इंद्र हे हात, संपूर्ण देवता चक्राने त्याचे अवयव बनवले आहेत. 11 रुद्र व 12 आदित्य त्यांच्या समोर नतमस्तक झाले आहेत. त्या शिवाचे आम्ही उपासक आहोत. त्याची शिवभक्ती पाहून तक्षकाला खूप आनंद झाला. चित्रगंधाचे त्याने आदरातिथ्य केले, स्वागत केले व कायम आपल्या नगरीत राहण्याविषयी आग्रह केला. तेव्हा चित्रगंध म्हणाला, राजा, मला ओढ लागली आहे. ती माझ्या पत्नीची म्हणजेच मात्यापित्याची मी बुडालो, म्हणून तू शोकसागरात बुडालेले असतील, शोक करीत असतील तर मला माझ्या नगरीत जाण्याची परवानगी द्यावी. असे म्हणून चित्रगंधाने नागराजाच्या चरणी वंदन केले. नागराजालाही चित्रगंधाचे म्हणणे पटले. त्यांना चित्रगंधाला न आवडता निरोप द्यायचे ठरवले. त्याला अनेक उत्तम वस्तू, एक चिंतामणी, वेगवान अश्व व 12,000 हत्तीचे बळ देऊन त्यांची पाठवणी केली. एवढेच नाही तर त्याला संकटकाळी माझे स्मरण करशील असे सुद्धा सांगितले, आणि मग तर मी तुझ्या मदतीला धावून येईन असे वचन दिले. या साऱ्या भेटवस्तू घेऊन सर्पसेवक चित्रगंधाबरोबर यमुनाच्या प्रवाहापर्यंत निघाला. यमुनाच्या प्रवाहात चित्रगंधाला सोडून तो सेवक परत नागलोकी गेला. चित्रगंधाला जलसमाधी मिळून 3 वर्ष लोटली होती. अशा समप्रभात इकडे सारी नगरी होती. नागलोकातही कशी 3 वर्ष गेली हे चित्रगंधाला कळले नाही. सिमितिनीच्या सोमवारचे शिवव्रत चालूच होते. एक दिवस सिमितिनी स्नानासाठी यमुनेच्या तीरावर आली होती. त्याच वेळी चित्रगंधाही यमुनाच्या प्रवाहातून बाहेर येऊन नदी किनारी आला. दोघांनी एकमेकांना पाहिले पण ओळखले नाही, कारण सिमितिनी उपास तपासांनी खूप कृश झाली होती. ती ओळखू पण येणं शक्य नव्हतं. आणि मग चित्रगंधाचेही 3 वर्ष नागलोकी राहून खूप पालटले होते. दोघांचीही नजरानजर झाली. तेव्हा चित्रगंधाने तिला तिच्याविषयी विचारले. तिचे मनही चित्रगंधाला पाहून कसली तरी गवाही देत होते. तिने आपला सारा वृत्तांत सांगितला व पतिविरहाने दुःखाने ती रडू लागली. तिच्या सख्या ज्या मैत्रिणी होत्या, सख्या तिच्याबरोबर आलेल्याच होत्या, त्यांनाही रडू आवरेना. त्यांनी चित्रगंधाला सिमितिनीविषयी सांगितले. तिच्या सासूसासऱ्यांना शत्रूंनी कैद केले असे पण चित्रगंधाला सांगितले. आणि तिच्या चित्रगंधाला तू कोण, कुठला विचारले. तेव्हा चित्रगंधाने आपली ओळख न सांगता मी एक सिद्ध पुरुष आहे, त्रिलोकात कुठेही जातो असे सांगितले. आणि मग सिमितिनीचा हात धरून तिचे सांत्वन करून तिला म्हणाला, तुझा पती जिवंत आहे, तू शोक करू नकोस, पण मी हे जे काही सांगितले आहे ते 3 दिवस गुप्त ठेव. तुझा पती तुला भेटेल आणि तुझे भाग्य उज्ज्वल होईल. हे सांगत असताना सिमितिनीने तिच्याकडे निरखून पाहिले. तिला शंका आली की हाच तर आपला पती नाही, हाच तर माझा चित्रगंधा नाही ना. परपुरुष असताना माझा हात कसा काय याने धरला. पण तिचे एक मन म्हणत होते की हे कसं शक्य आहे. अनेकांच्या डोळ्यादेखल नौका खाली बुडाली आणि आपल्या पतीला जलसमाधी मिळाली होती. तो जलामध्येच म्हणजे शांत झाला होता, जलसमाधी मिळाली. पण तिने शंकराचे स्मरण केले. सिमितिनीने शंकर आणि पार्वतीचे स्मरण केले. तिने परत त्या वस्त्रभूषणे घातलेल्या सिद्ध पुरुषाकडे परत पाहिले. त्यांचे स्मरण केल्यानंतर तिचे मन काही मानत नव्हते. तिने शंकराचे मनोमन आभार मानले. जर हा माझा पती असेल, सत्य असेल, तर 11 लक्ष दाम्पत्याचे मी तुझे पूजन करेन, 11 लक्ष दीप लावेन, 11 लक्ष बिल्वपत्रे तुला वाहील आणि शंकराला वाहण्याचे आणि पार्वती माताला वाहण्याचे तिने कबूल केले. चित्रगंधाने तिला नंतर घरी जाण्यास सांगितले व तुझ्या पती जिवंत आहे हे सांगण्यास मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जातो आहेत असे सांगितले. सिमितिनीने मनात शंका ठेवून त्या सिद्ध पुरुषाकडे पाहत त्याचा निरोप घेतला. तिच्या सख्यांना तो सिद्ध पुरुष म्हणजे चित्रगंधच तर नाही ना अशी शंका येत होती. सिमितीनेही सख्यांना आता जे काही घडले ते गुपित ठेवायला सांगितले. नंतर चित्रगंध अनेक सर्पसेवक, रक्षगण आणि नैषद्य देशाचे वायू वेगाने अश्वावरून निघाले.
नैषध सीमेजवळ आल्यावर सर्पाने तेथे मनुष्यरूप धारण केले व एकट्या चित्रगंधाच्या मातापित्यांना ज्याने कैदेत ठेवले होते त्या शत्रू राजाकडे निघाला. त्याने त्या राजाला चित्रगंध जिवंत असून त्याला महासिद्धी प्राप्त झाली आहे असे सांगितले. 12 सहस्र हत्तीचे बळ त्याला मिळाले असून तो दिव्य अश्वावर स्वार होऊन मोठ्या सैन्याने आपल्यावर चाल करण्यासाठी निघाला आहे अशी वार्ता दिली. ही वार्ता ऐकता चित्रगंधाचा शत्रू राजा घाबरला. त्याने ताबडतोब इंद्रसेन व लावण्यवतीला बंदिवासातून मुक्त केले आणि त्यांना त्यांचे राज्य दिले व उलट अभय मागितले. आपल्या हातून मोठी चूक झाली असून त्यांचा पश्चाताप होत असल्याचे कबूल केले. इंद्रसेनालाही आपला पुत्र जिवंत असून मोठ्या सैन्यासह आपल्याला मुक्त करण्यासाठी येत असल्याचे समजताच इंद्रसेनच मोठ्या लवाजमानेशी पुत्राच्या भेटीला निघाला. सीमेवर चित्रगंध व पित्या मात्याची भेट झाली. आपला पुत्र जिवंत आहे हे पाहून दोघांना आनंदाश्रू आवरेना. हरवलेला हिरा सापडल्यावर जसा आनंद व्हावा तसा मात्यापित्यांना पुत्रभेटीचा हर्ष झाला होता. नंतर सर्वजण चित्रवर्मा राजाच्या नगराकडे गेला. चित्रगंध जिवंत असून तो आपल्या मात्यापित्यांसह आपल्या भेटीला येत आहे हे वर्तमान राजाला जेव्हा कळाले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. ज्यांनी हे वृत्त सांगितलं त्यांना राजाने भरपूर धन दिले. साऱ्या नगरी चित्रगंध जिवंत आहे हे कळत्याचा आनंद उत्सव साजरा केला. सीमितीला मातेने सौभाग्य लेणी द्यायला दिली. मंगलचिन्हे धारण करायला सांगितली. तिच्या सोमवारच्या व्रताचा हा कृपा प्रसाद आहे असे सारे जण म्हणू लागले. अगाध ती शिवकृपा आणि ती शिवलीला आणि पार्वती असे सारे नगरवासी म्हणू लागले. नगराच्या शिव मंदिरामध्ये हर हर महादेव असा गजर घुमू लागला. चित्रगंधाला आणि त्याच्या मातापितेचे सीमेवर चित्रवर्म्याने स्वागत केले. जावयाला मिठी मारली आणि आकाशातून पुष्पवृष्टी केली. चित्रगंधाची भव्य मिरवणूक निघाली. नगरीमध्ये आपल्या कन्येचा परत चित्रगंधाशी विवाह लावला. सिमितिनीचा आनंद तर आता गगनात मावेना. पतीची पुनर्भेट झाल्याचे तेज तिच्या मुखावर झळकू लागले. आपल्या पतीला आणि तिच्या पित्याला चित्रगंधाने बहुमूल्य वस्तू भेट म्हणून दिल्या. इंद्रसेन व लावण्यवती आपल्या सुनेला घेऊन परत नैषधपुरास आले. अनेक राजे नजराने घेऊन चित्रगंधाला शुभेच्छा देण्यासाठी आले. सिमितिनीने बोलल्याप्रमाणे लक्षावधी दाम्पत्याची पूजा केली. लक्ष दीप उजळले. लक्ष बिल्वपत्र शंकराला वाहिले. इंद्रसेनाने चित्रगंधावर राज्यकारभार सोपवला व तो तप करण्यासाठी अरण्यात गेला. तेथे त्याने शिव उपासना करून शिवाला प्रसन्न करून घेतले व शेवटी शिवलोकात गेला. चित्रगंध सिमितिनीला 8 पुत्र झाले. ते सुंदर आणि पराक्रमी होते. पुष्कळ वर्ष चित्रगंधाने राज्यकारभार केला. त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. सिमितीने ही शिवव्रत अजन्म चालू ठेवला. अशी ही पतिव्रता सिमितिनीची कहाणी होती आणि धन्य तिची उपासना. सिमितिनीचे आख्यान अखंड सौभाग्यवर्धक आहे सर्व स्त्रियांसाठी. त्यांचे नित्य श्रवण केल्यास पती जर दूर गेला असेल तर पती भेटेल. ज्याचा पती पत्नीवर प्रेम करत नसणार तर त्याचे पतीचे प्रेम त्या पत्नीला मिळेल. विधवा स्त्रियांनी बी हे आख्यान ऐकले तर शिव उपासना केल्यावर पुढील जन्मात त्यांना अखंड सौभाग्याचे दीर्घकाल उत्तम पती सौख्य सुख लाभेल एवढे शिव पार्वतींनी स्वतःनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर एखाद्याला अंतरलेला पुत्र किंवा कन्या सुद्धा दूर गेली असेल तर ती भेटेल आणि त्यांच्याबरोबरच आरोग्य चांगले राहील. ऐश्वर्य धनसंपदा विद्या ज्ञानाची सुद्धा प्राप्ती होईल आणि मृत्यूगंड दूर होईल. जर संकटे येणार असतील तर ते संकटे दूर होतील आणि जर आपलं धन गेलं असेल पैसा कर्ज झालं असेल तर ते पैसा कर्ज सर्व दूर होऊन आपल्याला धनाची प्राप्ती होईल. लक्ष्मी स्थिर राहील आणि काही संकटांवर मात होईल आणि जर आपले काही शत्रू असतील तर ते शत्रू पराजित होईल आणि आपली मान प्रतिष्ठा वाढेल. इष्टकामना आपल्या सर्व पूर्ण होतील. असा हा स्कंद पुराणातील कथा होती दुर्गाष्टमीची. तर मी ती तुम्हाला ऐकवली. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही दुर्गाष्टमीची व्रतकथा अखंड सौभाग्याची आवडली असेल. आपल्या मुलांना दीर्घायुष्य पतीला दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्याची कामना होईल. अखंड सौभाग्याची व्रतकथा होती ही अशी. तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त जणांना, कारण ते सुद्धा ही कथा ऐकून अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. याबरोबर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करू शकता. दुर्गा सहस्रनामावलीचा जप करू शकता. दुर्गा मातेचे 108 नावांचं स्मरण अर्चन करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करू शकता. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय माता दी. कुठून कोणत्या गावाहून आपला व्हिडिओ ऐकत आहोत माझा गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल.